जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा मिळणार का? केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला 29,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर झाला तर केंद्र शासनाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली जाणार का? विचारला गेलेला एक अतिशय भोळाबाबडा असा प्रश्न आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याच्यामुळे जेवढी काही मदत मिळेल तेवढी मदत मिळावी अशा प्रकारे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मग राज्य सरकारची मदत असेल, त्याच्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचं अनुदान असेल, पीक विमा असेल किंवा इतर पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, प्रत्येक मदत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून केंद्र सरकारला 29,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। मग तो प्रस्ताव जर मंजूर झाला तर मग राज्यातील शेतकऱ्यांना ते अनुदान मिळणार का, हा देखील एक प्रश्न शेतकऱ्यांना साहजिकच निर्माण होतो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं। या अधिवेशनाच्या दरम्यान प्रश्नोत्तरामध्ये केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा प्रस्ताव आला नाही अशा प्रकारची माहिती दिली। राज्यातील खासदारांच्या माध्यमातून याच्या विरोधात मोठा एक गदारोळ निर्माण केला। मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आवाज उठवण्यात आला आणि यातच राज्य सरकारकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। पहिला प्रस्ताव पाठवण्यात आला, दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून नुकसानीची रक्कम जी आहे त्या रकमेची मागणी करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून दिली आणि 29,000 कोटीपेक्षा जास्त रकमेचा मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आल्याबाबतची माहिती आता मीडिया समोर देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही नुकसान होते याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर एनडीआरएफ एसडीआरएफ मध्ये राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना असेल नुकसानग्रस्तांना मदत दिली जाते आणि याच्यासाठी जी भरपाई एसडीआरएफ एनडीआरएफच्या निधीच्या माध्यमातून त्या राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून दिली जाते। अर्थात ती नुकसान भरपाई देण्याचं दायित्व हे राज्य सरकारांचं असतं। याच्याच अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 21,000 कोटी रुपयाची डायरेक्टली मदत हे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी जवळजवळ 14,000 ते 14,500 कोटीचं वितरण हे आतापर्यंत करण्यात देखील आलेले आहे। मग आता केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही म्हणून खासदारांच्या माध्यमातून विचारणा केली। मग राज्य सरकारकडून मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला हेही सांगितलं। हा जर प्रस्ताव मंजूर झाला तर नेमका त्याचा फायदा काय? तर मित्रांनो, ही जी काही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य सरकारनं पैसे वापरलेले आहेत ते पैसे राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मिळतील। हा एवढाच फायदा की राज्य सरकारच्या तिजोरीवरती येणारा भार, हा जो काही वारंवार सांगितला जाणारा शब्द आहे, हा कुठेतरी राज्य सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होईल आणि डायरेक्टली ते जे दायित्व आहे ते केंद्र सरकारने स्वीकारलं जाईल। म्हणजे केंद्र सरकारकडून आलेली रक्कम ही राज्य सरकारनं वापरलेल्या मदतीचे समायोजन करण्यासाठी त्या ठिकाणी होऊ शकते किंवा एखादी आणखीन उपाययोजना जसे की आता कर्जमाफीसाठी निधी नाही किंवा इतर काही पायाभूत सुविधाच्या निर्मितीसाठी निधी नाही, रस्ते निर्माण करण्यासाठी निधी नाही, खरडून गेलेल्या जमिनीला पैसे देण्यासाठी निधी नाही, अशी बरीच सारी जी काही कारणं सांगितली जातात त्या कारणासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो। परंतु डायरेक्टली आलेले पैसे हे शेतकऱ्यांना वितरित केले जातील हा अशा प्रकारचं कुठल्याही याच्या अंतर्गत प्रावधान नसतं। त्याच्यामुळे पाठवण्यात आलेला प्रस्ताव हा राज्य सरकारच्या मदतीचा प्रस्ताव असतो, याचा डायरेक्टली कुठल्याही लाभार्थ्याचा वितरणासाठी उपयोग केला जात नाही। त्याच्यामुळे अतिवृष्टी अनुदानाचा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, कुठलाही टप्पा येणार नाही। जे काही राज्य सरकारकडून अनुदान मंजूर करण्यात आलेले त्याच्या निधीची उपलब्धता झाल्यानंतर ते वितरण करण्यासाठी मंजुऱ्या मिळाल्यानंतर उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते अनुदान वितरित केलं जाणार आहे। आता हा जो काही 29,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे हा केंद्र सरकारनं मंजूर करावा आणि जर ते पैसे आले तर राज्य सरकारवरती जो काही एक दबाव बनलेला होता, जे काही बर्डन आलेलं होतं किंवा कर्जमाफी करण्यासाठी निधी आवश्यकता होती, या सर्व बाबींसाठी तो निधी उपलब्ध होऊ शकतो। धन्यवाद।